जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। औरंगाबाद में संविधान तज्ञ एडवोकेट सुरेश माने की उपस्थिति में बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ने संविधान दिन के अवसर पर जन जागरूकता रैली निकाली और बहुचर्चित फिल्म जय भीम को बड़े पैमाने पर दिखाया। शोषित पीडित वंचित बांधवांवर आदिवासी बांधवांवर जे अन्याय अत्याचार यंत्रणेच्या माध्यमातून होतात, शासन प्रशासनाच्या माध्यमातून होतात, ते आपण या ठिकाणी बघत आहात। आणि त्याच दब्या कुचल्या शोषित वंचित तळागाळातल्या चिखल्यातल्या माणसाला भारतीय संविधान कशा पद्धतीची न्याय देतं। शिवाय नमः। सरकारी वकील का हड़ताल से क्या लेना देना? आलसी। मिस्टर चंद्रू, प्लीज प्रोसीड। माय लॉर्ड, डीजीपी के ऑर्डर्स थे, सिर्फ उन पुलिस वालों को प्रमोशन मिलेगा जिनके कोई पेंडिंग केसेस नहीं है। लगाकर उन्हें गिरफ्तार किया है पुलिस ने। पता नहीं इनमें से कितने बेकसूर हैं। अब क्या मैं सबकी जमानत करवाऊं? माय लॉर्ड, डिपार्टमेंट से कहिए कम से कम हलतियां तो ठीक से करें। सर सर हाँ, आप इन मजदूर पगार बढ़ाने की मांग करेंगे तो उन्हें निकाल देंगे। ये मत सोचिए कि सिर्फ 800 मजदूर लड़ रहे हैं, 800 परिवार अपना पेट भरने के लिए भी लड़ रहे हैं। मैं अपनी बच्ची की कसम खा के कहता हूँ कि हमने छोड़े नहीं किसान, हमें छोड़। कहाँ तेरा मत? आखिर कब तक छिपा रहेगा? मैं भी देखता हूँ। हमने कुछ नहीं किया, हमने जाने दिया, पर वो पुलिस वाले से कैसे कर लेंगे? कहाँ गए सबके सब? अबे लॉकअप बंद क्यों नहीं किया? वो तीनों के तीनों लॉकअप से भाग गए। जय भीम चित्रपट हा आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम केला, त्याबद्दल एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया। आमचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे म्हणाले की आज संविधान दिवस है, आजादी के 75 साल हो गए। कंगना को कितने साल हो गए आप जाने, लेकिन आजादी के 75 साल होने के बावजूद बहुजनों का हाल क्या है, इस बात के ऊपर ज्यादा सोचने की जरूरत है। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त या सभेचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, माय मावल्यांनो, तुम्हाला सांगू इच्छितो कि जो हम अपनी पॉलिटिकल मार्केटिंग घटिया मेथड से नहीं करते, दलालों की मेथड से नहीं करते। ईमानदारी के साथ आंदोलन जब खड़ा होता है तो वो आंदोलन के सामने आने वाले लोग चकनाचूर जरूर हो जाते हैं। इस बात के ऊपर हम विश्वास रखते हैं और उसी विश्वास के साथ आने वाले दिनों में आगे बढ़ने का काम करेंगे। चाहे हमारे जिलाध्यक्ष अरविंद कांबळे हो, हमारे शहर अध्यक्ष निसार भाई है, अजीम भाई है, बहुत साथी जुड़ चुके हैं और जितना साथ आप उनको दे रहे, तो इससे मुझे पक्का भरोसा है कि इंदिरा नगर जैसे कई इलाके हैं, उन इलाकों की आने वाले दिनों में सूरत बदल कर रहेगी। 26 नवंबर को बुल्ढाना वंचित बहुजन आघाड़ी ने बुल्ढाना के जयस्तंभ चौक पर भारतीय संविधान के उद्देश्यों पर माल्यार्पण किया और शहर के मुस्लिम बहुल इलाकों की मस्जिदों के मौलवियों को संविधान पुस्तिका वितरित की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान भारत देशाला लागू झालेले आहे 26 नोव्हेंबर दिवशी। आज आम्ही शहर वंचित बहुजन आघाडी शाखेच्या वतीने इथे जयस्तंभ चौक बुलढाणा शहरामध्ये जे पिरॅम्बल लावलेलं आहे त्याला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे।
आणि यानंतर आमचा उपक्रम सर्व बुलढाणा शहरातील बौद्ध विहार, मुस्लिम बहुल एरिया, त्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही संविधान पुस्तिकेचे वाटप करणार आहे. आणि आमची पूर्ण टीम बुलढाणा शहर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने या पुस्तिकेचं आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतीय घटना अर्पित केली. पूर्ण राष्ट्राला भारतीय घटना अर्पित केली. हा देश भारतीय संविधानावर चालतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून आत्ताच आलेला जय भीम चित्रपट, त्याच्यामध्ये हेबियस कॉर्पस जी रेट दाखवण्यात आलेली आहे की सर्वसामान्य जो तळागाळातली व्यक्ती असेल त्याला पूर्वीच्या काळामध्ये पोलीस प्रशासन हे कुठल्याही पद्धतीचं कारण नसताना गैरकानूनी पद्धतीने त्यांना अटक करण्यात येत होतं. त्यामुळं या रेटची त्यामध्ये उल्लेखित करण्यात आलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये की अशा पद्धतीचं कोणत्याही माणसाला गैरकायदेशीरपणे अटक करता येत नाही. जर तसं झालंच तर हेबियस कॉर्पसच्या रिटच्या अनुषंगानं त्याला न्यायालय असा आदेश देऊ शकतं आहे की त्याला आमच्यासमोर हजर करा. इतरही भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा देश शांतता सुव्यवस्था निर्माण झालेली असून हा देश हा कायद्यावर चालतो, संविधानावर चालतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विनम्र अभिवादन करण्यासाठी शहराध्यक्ष मिलिंद भाऊ वानखेडे, महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत साहेब आणि संपूर्ण शहराची टीम या ठिकाणी सक्रिय झालेली आहे. आणि या दिवशी यांनी एक निर्णय केलेला आहे की प्रत्येक वार्डामध्ये जाऊन शहराच्या जे स्लम एरिया असेल तिथल्या प्रत्येक लोकांना संविधान अर्पण करायचं की प्रत्येकाने ही संविधान वाचल्यानंतर तो माणूस हा अधिकाराच्या प्रती हा जागृत होईल आणि त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव होईल. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जी सर, आज संविधान का दिन है और सबसे बड़ी बात यह है कि आज हमारे अनमोल रत्न देश के बाबा साहब अम्बेडकर की किताब जो हमारे देश का संविधान है जो हमारे हाथों में है, आज इस किताब को यानी हमारे संविधान को बचाने की बहुत ज़रूरत है. हिंदू मुसलमान जिस कदर भी इस देश में लोग रहते हैं या बहुजन समाज के लोग, जिन तमाम लोगों से मेरी गुजारिश है कि वो इस देश के संविधान को बचाने के लिए पुरजोर कोशिश करें. कोई भी मौका महाज आए तो आगे बढ़ कर के इस संविधान के बचाने की कोशिश करें. कोई भी मौका हो तो किसी भी तागूती ताकत से न डर करके और अपने संविधान पर जो है मुकम्मल तौर से रह करके और इसकी हिफाजत करना हमारी आईनी जिम्मेदारी बनती है. क्योंकि संविधान है तो हम हैं, संविधान नहीं तो हम भी नहीं, हमारा देश भी नहीं. इसलिए संविधान ने हमको जीने का हक भी दिया है और एक दूसरे के साथ बैठने उठने का सलीका भी सिखाया है. तो संविधान हमारी देखा जाए तो जानो जिगर है एक तरह से. इसलिए हमें इसको बचाना चाहिए. सब लोगों से मेरी गुजारिश है कि संविधान को पढ़ें और समझें और लोगों तक पहुंचाएं और बचाने की भरपूर कोशिश और हिमायत करें. कोल्हापुर जिले में 72वां स्वतंत्रता दिन बड़ी ही हर्षोल्लास के साथ मनाया गया. साथ ही इस अवसर पर राहुल रेखा राव तथा विविध पक्ष के अन्य मान्यवर लोगों ने ऐतिहासिक बिंदु चौक पर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और ज्योतिराव फुले पुतले को माल्यार्पण किया. संपूर्ण जगामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या भारतीय संविधानाचा आज 72वा वर्धापन दिन आपण संपूर्ण देशभर अतिशय उत्साहाने साजरा करतोय. ज्या भारतीय संविधानानं या देशातील तमाम नागरिकांचे आयुष्य समृद्ध केले, अशा या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेली राज्यघटना आज संपूर्ण मानवजातीला एका समतेच्या धाग्यामध्ये विणून सर्वांना समान अधिकार प्राप्त करून एक आदर्श अशी राज्यघटना म्हणून संपूर्ण जगामध्ये आज मान्य झालेले आहे. आणि आज या भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाचा कारभार अतिशय सुंदरतेने अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 72 वर्षामध्ये या देशाचा ग्रामगाडा चालू असतानासुद्धा कुठल्याही पद्धतीची अडचण शंका कुशंका या ठिकाणी निर्माण झालेली नाही. तर अतिशय चांगल्या पद्धतीने हा देशाचा गाडा भारतीय संविधानाच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणून आज भारतीय संविधानाच्या 72व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. भारत के स्वतंत्रता के बाद सबसे बढ़िया, सबसे अच्छा और सबसे गौरवशाली दिन कौन सा है तो ये आज का दिन है. आज का दिन संविधान दिन के नाम से जाना जाता है. इस दिन की खासियत ऐसी है कि जो संविधान बाबा साहेब अम्बेडकर ने लिखा था उसका अंशतः प्रकाशन आज संसद में हुआ था, जिसमें स्वातंत्र समता, इस
जिसके आधार पर जो कुछ नियम बनाए गए और उस नियम की वजह से आज संपूर्ण भारत एक लगता है, बंधुता लगती है। भले कितना भी हिंदू मुस्लिम का झगड़ा होता है, भले कितना ही मराठा और दलित का झगड़ा होता है, भले कितना ही अन्य जाति का झगड़ा होता है, लेकिन फिर भी एक ऐसी चीज़ है जो हमें जोड़ के रखती है, हमें भाईचारा बना के रखती है, वो है संविधान। और आज उसी का संविधान का दिन है और इस संविधान दिन के आप सबको, पूरे भारतवासियों को शुभकामना आम आदमी पार्टी की तरफ से हम लोग आपको देते हैं। और साथ साथ में आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल जो आम आदमी पार्टी के संस्थापक हैं, उन्होंने इस दिन का महत्व ध्यान में रखते हुए आज जो संविधान दिन पे आम आदमी पार्टी की स्थापना की, आज 9 साल हो गए उनके अच्छी तरह से राजनीति बदलने का जो प्रयास चल रहा है, इसके लिए आम आदमी पार्टी की तरफ से भी पूरे भारतवासियों को शुभकामनाएं, धन्यवाद देता हूं। धर्माबाद तालुका में भारतीय सीमा पर लड़ रहे सैनिकों और उनके परिवारों को सम्मानित करने के लिए इस समारोह का आयोजन 25 नवंबर को सैनिक कल्याण समिति द्वारा धर्माबाद उप विभागीय अधिकारी और उप जिलाधिकारी डॉक्टर राजेंद्र खंदारे की अध्यक्षता में नगर पालिका द्वारा यह कार्यक्रम किया गया था। मागील 7 वर्षापासून धर्माबाद तालुक्यातील कार्यरत जवानांच्या घरी जाऊन दीपावलीच्या दिवशी त्यांच्याप्रती असलेला औदार्य दाखवून त्यांच्याप्रती समाजामध्ये मानसन्मान राहिला पाहिजे, त्यांच्या सुखदुःखामध्ये समाजानं सामील झालं पाहिजे, हीच भावना ठेवून दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन जवानांचा, त्यांच्या आईवडिलांचा व त्यांच्या परिजनांचा सन्मानपूर्वक सत्कार करून हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। यावेळेस आम्हाला असं वाटलं की तालुक्यातील मान्यवर अधिकाऱ्यांना बोलावून व सर्व परिवारांना एकत्र करून मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व सैन्य बांधव व त्यांच्या परिवाराचा सन्मान व्हावा याच हेतूने हा कार्यक्रम आम्ही घेतला। या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की समाजाने आपल्या भारतीय सैन्यात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवून वेळोवेळी त्यांचा मान सन्मान करावा व त्यांच्या अडीअडचणी आपण आपल्या परीने दूर करण्याचा प्रयत्न करावा। या प्रसंगी जवान व त्यांच्या मातापित्यांच्या चरणी मी साष्टांग वंदन करतो। जय हिंद, धन्यवाद। सैनिक कल्याण समितीच्या वतीने गेल्या 7 वर्षापासून धर्माबाद तालुक्यातील भारतीय सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचा मानस धर्माबाद सैनिक कल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की गावातील, तालुक्यातील सर्व नवयुवकांना या भारतीय सैन्याप्रती निष्काम भावनेने, निस्वार्थ भावनेने भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा आदर निर्माण व्हावा, नवयुवकांना सैनिकाविषयी आकर्षण निर्माण व्हावं, राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं, तो प्रत्येकांना भारतीय सैन्यामध्ये जाण्याची प्रेरणा यावी आणि भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती आपण ही एक अभिमानास्पद वागलं पाहिजे, हा एकच उद्देश या कार्यक्रमाचा होता। आणि निश्चितपणानं आज या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहिले आणि त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशीर्वाद दिले, ही खूप मोठी ह्या कार्यक्रमाची व्याप्ती आहे। जयभीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है, ना कोई दर्द ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर,
बवासीर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। स्वाभिमानी टाइगर फोर्स और रिपब्लिकन टाइगर फोर्स की ओर से 25 नवंबर को औरंगाबाद के तापड़िया नाट्य मंदिर, निराला बाजार, साथ ही पुलिस और डॉक्टर को वादळ वयातील मानवतेचे पुजारी इस पुरस्कार से सम्मानित किया गया। दीप प्रज्वलन आणि मूर्तीपूजन या ठिकाणी झालेलं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे। स्वागत सरांचं कोण करेल? आणि थोडक्यात हा कार्यक्रम करत असताना काहीतरी आगळं वेगळं आपण या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये केलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशाला संविधान दिल्यानंतर समता, बंधुत्वता आणि न्याय, हक्क हे कुठल्या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजेत, त्यासाठी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे कोविड काळामध्ये जी डॉक्टर मंडळी आहे, जी वकील आहेत, जी पत्रकार आहेत, अशा सर्व माणसांचा सत्कार कुठंतरी झाला पाहिजे, त्यांच्या कामाची कुठंतरी दखल घेतली पाहिजे, या उद्देशाने हा सत्कार आणि गौरव सोहळ्याचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन जात असताना मग बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये रुजवण्याचं काम सातत्यानं आपण केलं पाहिजे, या ध्येयानं हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तर असा एक कार्यकर्ता ज्याला हे भान आहे, आता असा कार्यक्रम कोणीतरी ठेवलाय का संविधान वाटपाचा? नुसतं आपण म्हणतो, काय म्हणतो, संविधान बचाव देश बचाव। अरे त्या संविधानाचा प्रचार तर करा, त्याच्या प्रती तरी उपलब्ध करून द्या। होतात का प्रती उपलब्ध? दरवर्षी संविधान दिनी आपल्या औरंगाबाद सारख्या शहरामध्ये किमान 2-5 लाख संविधानाचं वाटप झालं पाहिजे। आणि मी असं म्हणेल की जसं ते अखंड हरिनाम सप्ताह चालतात ना, तसे अखंड संविधान सप्ताह सुरू झाले पाहिजेत, ती काळाची गरज आहे। एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबून रात्रंदिवस असं सांगतात की बाबासाहेब फक्त 3.5 तास झोपत असत, केवळ 3 तास, 3.5 तास। मला आठवते, मी लहान असताना माझी माय मला म्हणायची की तू शिक। तेव्हा मी तिला विचारायचो, तू कशीला मला व शिक म्हणते, व तू तर अडाणी आहेस। तेव्हा ती म्हणायची, बाबासाहेब शिकले, शिकून मोठे झाले, तू म्हणून तू शिक। मला वाटतं हा विचारच आम्हा सगळ्यांमध्ये एक असा एक वादळ घेऊन आला आणि शिक्षणाशिवाय आमचा तरुणोपाय नाही असं आम्हाला वाटायला लागलं। आज जगातल्या कानाकोपऱ्यात आमची पोरं जातात, प्रचंड शिकतात, आणि असं वाटतंय, मगाशी खंडाळकर सरांनी जय भीम चित्रपटाचा उल्लेख केला। ॲमेझॉनवर मी पण ते चित्रपट पाहिलं।
आणि या विचाराचा वादळ मला वाटते जगातल्या कानाकोपऱ्यात जायला लागला. ते खरं आहे की त्या चित्रपटात कुठेही जय भीम असं म्हटलेलं पण नाही. पण खऱ्या अर्थानं तो एक सामाजिक क्रांतीचं वादळ, कारण अजूनही अतिविषमता राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाहीकडे जाण्याचा जो विचार होता परमपूज्य बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना दिलेला. इतके वर्ष जेव्हा आम्ही बघतोय ती सामाजिक लोकशाही या देशात प्रस्थापित झाली का, हा प्रश्न आपण एखाद्याला विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न, विषमतेविरोधातलं स्वप्न, या देशात समता प्रस्थापित करण्याचं स्वप्न, या देशात जातीयता नष्ट करून सामाजिक समता निर्माण करण्याचं स्वप्न, या बाबासाहेबांनी जर आपल्याला संविधान दिलं नसतं तर आपली अवस्था काय झाली असती हे सर्वांनाच माहीत आहे. इथल्या भारतीय नागरिकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे. 1,45,000 शब्दाचं असलेलं हे संविधान, 395 कलमाचं असलेलं संविधान, 22 पार्ट असलेलं संविधान, 8 शेड्यूल असलेलं संविधान, 25/11/1949 बाबासाहेबांनी संसदेमध्ये केलेलं भाषण हे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की हे संविधान टिकेल का. बाबासाहेबांनी चांगले उदाहरण दिले. मोहम्मद बिन कासिम यांनी सिंध प्रांतावर हमला केला. दहारा नावाच्या राजाच्या सेनापतींनी रिश्वत घेतली होती. हे बाबासाहेब बोलतात 25/11/1949. पृथ्वीराज चव्हाण आणि जयसिंग राठोड मोहम्मद घोरीला आमंत्रित केलं, त्यांनी सुद्धा रिश्वत घेतली होती. हे बाबासाहेब त्या आपल्या भाषणामध्ये म्हणतात. खरंच या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली का, हा आम्हाला प्रश्न पडतो. मुंबई के मीरा भाईंदर शहर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से नगर निगम की महापौर ज्योत्सना हसनाळे की मौजूदगी में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पूर्णाकृति प्रतिमा पर माल्यार्पण कर 72वां संविधान दिन मनाया गया. निमित्त सर्व भारतवासियांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्यामुळे आज हे संविधान निर्माण झालेले आहे. आणि आम्ही त्रिवार सर्वजण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत. सर्वांना पुन्हा एकदा भारतीय राज्यघटनेच्या आणि संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सविनय जय भीम. आज भारतीय संविधान दिन. भारतीय संविधानाला आज 72 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या आनंद सोहळ्यासाठी आज RPI आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, पूर्ण मीरा भाईंदरचा RPIचा परिवार आज इथे भाईंदर पश्चिमला उपस्थित झालेला आहे आणि मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते
जय भीम, जय भारत। के शुभ उपलक्ष्य में भारतवासियों को और मीरा भाईंदर की जनता को आठवले गढ़ की तरफ से, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले की तरफ से हार्दिक शुभेच्छा। वाशिम जिला पुलिस दल की ओर से भारतीय संविधान के बारे में जागरूकता पैदा करने और सभी नागरिकों को संविधान के बारे में जागरूक करने के लिए संविधान दिन मनाया गया। तेव्हापासून आतापर्यंत शहीद दिवस हा कधी कुठल्याही व्यक्तीने साजरा केलेला नाही. तो या ठिकाणी आज साजरा होतोय. हा दिवस म्हणजे समाज मन जागं करणारा दिवस आहे, समाज मन जागं ठेवणारा दिवस आहे. हा चांगला उपक्रम साहेबांनी सुरू केला. मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी दरवर्षी हा शहीद दिवस साजरा करावा. संविधान दिवस आहे. संविधान दिवस म्हटल्यानंतर संविधान सभेची आठवण होते. मला आठवते की ज्या वेळेला त्रिमंत्री परिषद भारतामध्ये आली होती, साधारणतः 1946 मध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिना असेल, त्यावेळेला त्या त्रिमंत्री परिषदेने म्हणजे कॅबिनेट मिशननी असं ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य एकदाच देऊन टाकायचं. भारताला एकदाच स्वातंत्र्य का द्यायचं म्हणजे भारतावर उपकार करायचे म्हणून नाही, तर या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये जी पडझड झाली होती ब्रिटनची, जी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती आणि आता भारताचा भार आपल्याला पेलवत नाही म्हणून यांचा कारभार यांच्या हाती सोपवला पाहिजे असं त्यावेळेला ब्रिटिश सरकारला वाटत होतं, त्रिमंत्री परिषदेला वाटत होतं, म्हणून त्यांनी तसा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर 9 डिसेंबर 1946 घटनासभा अस्तित्वात आहे. या घटनासभेमध्ये 389 लोक प्रतिनिधी त्या घटनासभेमध्ये होते आणि निकष असा होता की प्रत्येक राज्यामध्ये जे राज्याची विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या दोन्ही सदनांमधून हे प्रतिनिधी निवडून जावेत आणि निवडलेल्या प्रतिनिधींनी भारताची राज्यघटना तयार करावी. ही राज्यघटना तयार करण्याकरता जी संविधान सभा गठीत करण्यात आली होती, त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना स्थान मिळालं होतं. परंतु त्यावेळेला दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये त्या काळच्या मुंबई प्रांतामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा जो पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन, या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये जाणं अनिश्चित होतं. अशा वेळेला पश्चिम बंगालमधून त्यांच्याच पक्षाचा एक जोगेंद्र सिंह मंडल, अलीकडच्या काळामध्ये मंडल आयोग म्हणून स्थापन झाला होता. मंडल आयोगाने काही शिफारसी केल्या, त्याच्याप्रमाणे ओबीसी वर्गाला बऱ्याच सवलती मिळाल्या. हे मंडळ यांनी बाबासाहेबांसाठी बॅरिस्टर जिनांच्या मुस्लिम लीगशी युती केली आणि त्यांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर पाठवलं. संविधान सभेवर पाठवल्यानंतर काही दिवसानंतर 3 जून 1947 मध्ये असा निर्णय झाला. ब्रिटिश सरकारने फाळणीची योजना जाहीर केली. त्याला कारणीभूत काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन्ही पक्ष होते. त्यासाठी मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी स्थापित झाली होती. अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर या समितीने सादर केलेले अंतिम मसुदा दिनांक 26/11/1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते. त्याचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. भारतीय संविधानात अनेक पाश्चात्य देशाचे उदारमतवादी राज्यघटनाचे पायाभूत तत्वाचा समावेश करण्यात आला होता. भारतीय संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला भाग 3 मध्ये बरेच हक्क प्रदान केलेले आहेत. त्याचप्रमाणे भाग 4 मध्ये त्याचे कर्तव्य देखील सांगितले आहे. त्यामध्ये संविधानाचे पालन करणे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा आदर करणे,
देशाचे संरक्षण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे असे मिळून एकूण 11 कर्तव्याचा भारतीय संविधानात समावेश करण्यात आलेला आहे. औरंगाबाद में रिपब्लिकन विद्यार्थी सेना मिलिंद नागसेवन स्टूडेंट्स वेलफेयर एसोसिएशन ने संयुक्त रूप से संविधान दिन मनाया और लुम्बिनी उद्यान नागसेवन में डॉक्टर बाबा साहब की प्रतिमा को सलामी देने के बाद छत्रपति शाहू महाराज का मिल्क कॉर्नर पर अभिनंदन किया गया। आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित स्वतः प्रत्यर्पण करत आहोत. भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशामध्ये प्रकर्षाने आंबेडकरी समूह साजरा करताना दिसत आहे. शासकीय पातळीवरही शासनाच्या पद्धतीने संविधान दिन साजरा होत आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून मानवमुक्तीचे जे काही अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय हे मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून इथल्या तमाम नागरिकांना दिलेले आहे. त्यामुळे या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही, लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य स्थापन करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या देशामध्ये झालेलं आहे. आणि संविधानानुसारच या देशाचं राज्य आजपर्यंत कुणी सत्तेवर आलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या घटनेनुसारच राज्य करावं लागतं. हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये 395 कलमाची तरतूद केलेली आहे. हे संविधान जगामध्ये नंबर 1 वर आहे. त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही सूर्याची उपाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली असती. त्याचप्रमाणे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही सर्व श्रुत असून जगाने मानवतावादाचा सिद्धांत, खऱ्या अर्थानं मानवमुक्तीचा मार्ग, शोषिताचा मार्ग, वर्ग लढा आणि वर्ण लढ्याविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम शोषित पीडित नागरिकाला या संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे या देशातील तमाम देशवासियांनी संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ रहते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो।
बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। औरंगाबाद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा स्थापित किए गए महार रेजिमेंट का 8वां महार परमवीर चक्र दिन 25 नवंबर को पेड़गांव स्थित पंजाबी भवन में बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। साथ ही 8वां महार के शहीद अधिकारियों के साथ साथ जवान मेजर रामास्वामी परमेश्वरन, हवालदार पांडुरंग काकफाड़े, इन सभी प्रतिमा का माल्यार्पण कर अभिवादन किया गया। आपको पता होना चाहिए कि ये महार रेजिमेंट जो है, इसका बहुत गौरवशाली इतिहास है। आज हमारी पूरी महार रेजिमेंट में 22 बटालियन हैं और इन 22 बटालियन ने जब से बाबा साहब अम्बेडकर ने महार रेजिमेंट खड़ी की थी, उसमें सबसे पहली बटालियन हमारी अक्टूबर 1941 को खड़ी हुई थी। और ये 35-40 साल के संघर्ष के बाद अंग्रेजों के साथ ये महार रेजिमेंट खड़ी की थी बाबा साहब अम्बेडकर ने। यदि बाबा साहब अम्बेडकर ना होते तो आज महार रेजिमेंट ना होती। हमें बहुत गर्व है कि बाबा साहब ने हमारे को एक महार रेजिमेंट दी। अंग्रेजों के ज़माने में ये समझा जाता था कि हमारे जो महार जवान हैं वो युद्ध में इतने सफल नहीं हैं, लेकिन बाबा साहब ने ये यकीन दिलाया कि ये जब महार रेजिमेंट खड़ी हो जाएगी और ये महार जवान जब युद्ध के स्थान पे जाएंगे तो ये अपनी गौरवशाली जो इनकी ताकत है वो वहाँ पे पूरा करके दिखाएंगे। आज हमें बड़ा गर्व है कि यही महार रेजिमेंट जो कि 2-3 बार अंग्रेज़ों ने तोड़ी थी, आज वही महार रेजिमेंट में एक परमवीर चक्र, 4 महावीर चक्र, 32 वीर चक्र, 1 अशोक चक्र, 4 कीर्ति चक्र, 1 शौर्य चक्र, 1 पद्मश्री, 9 परमवीर विशिष्ट सेवा मेडल, 3 उत्तम युद्ध सेवा मेडल, 16 अति विशिष्ट सेवा मेडल, 4 युद्ध सेवा मेडल, और इस प्रकार हमारे 49 सेना मेडल और 49 VSM विशिष्ट सेना मेडल और 221 मेंशन इन डिस्पैचेस। इतने पदक पा करके आज हमारी महार रेजिमेंट ने एक इतिहास लिख दिया है कि हम पहले सोचते थे कि सिख रेजिमेंट हो गई, पंजाब रेजिमेंट हो गई, जाट रेजिमेंट हो गई, गोरखा रेजिमेंट हो गई, इन्होंने बहुत गौरवशाली काम किए हैं, लेकिन महार रेजिमेंट ने ये सारे पदक हासिल करके ये साबित कर दिया है कि हम किसी से कम नहीं। 8 महार जो कि आज अपना PVC डे मना रही है, इन्होंने भी परमवीर चक्र, एक ही इकलौता परमवीर चक्र पूरे महाराष्ट्र में पाया है और पूरी रेजिमेंट में पाया है। और इसके साथ साथ परमवीर चक्र के साथ एक महावीर चक्र भी जीता जो कि आज हमारी बटालियन को मिला है। आज हमारी यूनिट ने पूरी महार रेजिमेंट में एक इतिहास लिख दिया है। शिक्षा मिले यहाँ सब बच्चों को, ये उनका अधिकार है। मूलभूत अधिकारों का भी संविधान ही आधार है। शिक्षा मिले यहाँ सब बच्चों को, ये उनका अधिकार है। मूलभूत अधिकारों का भी संविधान ही आधार है।
जात धर्म का भेद नहीं, सबको न्याय समान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मुंह से निकल के खून कहे, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। मुंबई के मीरा भाईंदर शहर में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पूर्णाकृति प्रतिमा पर माल्यार्पण कर 72वां स्वतंत्रता दिन बड़े पैमाने पर हर्षोल्लास के साथ मनाया गया। शिवराय, मी विश्वनाथ तायडे, मीरा भाईंदर शहर महासचिव वंचित बहुजन आघाडी। आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिवस, माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच आजच्याच दिवशी 26/11 रोजी जे आपले मुंबईचे शहीद झाले होते हुतात्मे, त्यांना सुद्धा मनापासून श्रद्धांजली वाहतो। शिवराय, आज 26 नोव्हेंबर 2021 या रोजी आपण 26 नोव्हेंबर 1950 सालचं आपण इतिहास घडून आणतोय की ज्यावेळेस संविधान हे लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस आमचे डॉक्टर भीमराव आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू अशा लोकांना हे संविधान अर्पित करताना दिसत आहे। तो बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये जे सर्वांना सम अधिकार दिलेत, समान हक्क दिलेत, महिलांना पण पुरुषांना पण जाती धर्म सर्व पंथांना पण जे अधिकार दिलेत, हे अधिकार आपल्याला कायम टिकवायचे असतील व आपसामध्ये मेळमिळाप करून राहायचं असेल तर आपण सर्वांनी या संविधानाला जागृत ठेवणं गरजेचं आहे। संविधानाला कोणत्याही प्रकारचं कलंक लागता कामा नये आणि जर लागलं तर जीव ओतून आम्ही त्याला बहिष्कार करू, आमचा जीवाची पर्वा आम्ही करणार। आम्ही एवढं बोलून आजचं सर्वांना संविधानाची हार्दिक शुभेच्छा दोन शब्द दिनांक 26 नोव्हेंबर खूप आनंदाचा दिवस आणि बाबासाहेबांनी सर्व त्याग करून आज बाबासाहेबांनी त्याग करताना ही संविधान लिहिताना बाबासाहेबांना 3 वर्ष
11 महिने आणि 17 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी हे संविधान तयार केलं आणि हे संविधान तयार करून या देशाला आज हे संविधान तयार करताना बाबासाहेबांवरती जे अन्याय जरी झाले असतील तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणावरती रोष न ठेवता संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिले आणि तो दिवस म्हणजे आज 26 नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी आज देशाला हे संविधान अर्पण केलं. म्हणून आम्ही आज सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा, छोट्या मोठ्या संस्था, मुस्लिम समुदाय, आम्ही सर्व मंडळी सलीमभाई अब्बास खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व एकत्रित आलो आणि हा चौकातला ह्या भाईंदरचा मेन चौक म्हणजे हे एक भाईंदरचं नाक आहे. ह्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचा आवाज या चौकामध्ये दाखवून दिला. बाकीचे सर्व म्हणजे पक्ष हे वेगवेगळे कार्यक्रम या वेगवेगळ्या दिशेने असतात आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम हा एकमेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा साजरा केला आणि ह्या संविधान दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. औरंगाबाद में डॉक्टर अंबेडकर विधि महाविद्यालय में प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोड़े ने अध्यक्षीय भाषण दिया. उन्होंने कहा कि भारतीय संविधान के कारण भारत एक देश के रूप में अस्तित्व में आया और विश्व मंच पर एक शक्ति के रूप में उभरा है. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा अभिप्रायित राज्य समाजवाद की आज भी बहुत आवश्यकता है. इस प्रकार के मत डॉक्टर प्रमोद हेरोड़े द्वारा व्यक्त किए गए. डॉक्टर आंबेडकर विधि महाविद्यालय नागसेनवन औरंगाबाद इथे संविधान दिन फार उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित झाले. पॅन्डेमिक सिच्युएशनच्या नंतरचा हा पहिलाच प्रोग्राम आमच्या महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीने साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या 28 तारखेला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे सेंटर फॉर लॉ गव्हर्नन्सचे चेअरपर्सन प्रोफेसर वाघमारे सर यांचंसुद्धा भाषण आयोजित केलेलं आहे. परंतु ते भाषण ऑनलाईन पद्धतीनेच होणार म्हणून आजच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही हा ऑफलाईन प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने या देशातील तमाम नागरिकांना विज्ञान युग में भी झूठी बातें फैलाकर लोगों को झूठे सपने दिखाना यह गलत है. इसका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति निषेध करती है. ऐसे प्रोग्राम पर रोक लगाने की आवश्यकता है. ऐसी बात अंधश्रद्धा निर्मूलन समिति की राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर ने नांदेड़ के पत्र परिषद में कही. एक मिड ब्रेन एक्टिवेशन के नाम से एक चीज़ जानी जाती है जिसमें ऐसा मानते हैं कि जो ब्रेन के दो साइड्स होते हैं, लेफ़्ट और राइट, उसके बीच वाली जो साइड है अगर उसे हम ट्रेन कर दें तो जो बच्चा है 10 साल से 15 साल के बीच का, वो अपनी आँखों के बजाय अपनी त्वचा के ज़रिए या अपने कानों के ज़रिए देख सकता है. इसे सेंसरी सब्स्टिट्यूशन भी बोलते हैं. तो ये सरासर झूठी बात है. हम सब जानते हैं कि अपने आँखों के ज़रिए ही हम देख सकते हैं. इसे हम किसी भी चीज़ से रिप्लेस नहीं कर सकते. पर जैसे ये जो प्रयोग होते हैं ये सेंसरी सब्स्टिट्यूशन के, उसमें आँखों पे पट्टी बांधते हैं और जैसे हम बचपन में खेलते हैं आँख मिचौनी, तब जब जैसे नीचे से देखते हैं वैसे ही नीचे से देख के पढ़ते हैं. पर वो इतनी खूबी के साथ करते हैं कि ये देखने वालों को सच लगता है कि वो अपनी आँखों के ज़रिए नहीं देख रहे हैं. तो महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिति इसको चैलेंज देती है और ऐसे मानती है कि हम जिन कंडीशन में ये प्रयोग करने को बोले, इनमें अगर वो प्रयोग उन्होंने करके दिखाया तो ही हम मान लेंगे. एक बात ऐसी है कि समझो पूरा अंधेरा किया
उस रूम में, तो क्या वो पढ़ पाएंगे? अगर वो स्किन के ज़रिए और सांस के ज़रिए पढ़ रहे हैं तो उन्हें पढ़ना चाहिए, वो एक्सेप्ट नहीं करते। अगर हम बोलते हैं यहाँ रखने, ये बुक यहाँ रखते हैं जब पढ़ते हैं तब, तो हम बोलते हैं अगर यहाँ रखा बुक तो आप फिर भी सांस ले पाओगे, उसका स्मेल ले पाओगे, तो स्पर्श भी कर पाओगे, तो क्या आप पढ़ पाओगे? तो वो पढ़ने को नहीं तैयार होते। हम बोलते हैं कि अगर आप स्विमिंग का गॉगल पहन ले जो ऐसे आँखों में फिट बैठता है और उसे काले रंग से रंगा दे, तो क्या आप पढ़ पाते हो? तो वो बोलते हैं कि हम नहीं पढ़ पाते। तो ये पूरा फ्रॉड है और बच्चों के माता पिता से उनको जीनियस बनाने के ऐसे झूठे सपने दिखाकर 10 से 25 हज़ार तक उगाले जाते हैं। और ये महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिति इसका निषेध करती है। और ये जो अभी 2-3 हफ्ते पहले कौन बनेगा करोड़पति में भी ये दिखाया गया इस तरीके का एक प्रोग्राम, और उसकी बड़ी वाहवाह हुई अमिताभ बच्चन जी से भी। तो हमारा ये मानना है कि ये झूठी बात है और ऐसी झूठी बातें फैलाकर लोगों को झूठे सपने बेचना, उससे पैसे निकालना, ये गलत बात है। तो ये उस चैनल ने भी ये वापस लेनी चाहिए और मीडिया के ज़रिए ये लोगों तक पहुंचना चाहिए और लोग फंसने नहीं चाहिए। थैंक यू। जयवी मीडिया न्यूज़ में यहाँ रहते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। एनसीपी की ओर से मुंबई के मीरा भाईंदर में 72वां संविधान दिन मनाया गया और 26 नवंबर के हमले में शहीद हुए जवानों को श्रद्धांजलि भी प्रदान की गई। साथ ही इस मौके पर मीरा भाईंदर एनसीपी जिला उपाध्यक्ष बाबूराव शिंदे और जिलाध्यक्ष अंकुश मालसुरे ने संविधान के महत्व के बारे में समझाया, साथ ही संविधान के उद्देश्य को पढ़ा भी है। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज संविधान दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संविधान दिवसाच्या बाबतीत हा संविधान दिवस का साजरा केला जातो त्याच्या बाबतीत माहिती दिली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधान बनवण्यासाठी लागले आणि 26 नोव्हेंबर 1949ला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे हा संविधानाची मूळ प्रत सादर करण्यात आली, अर्पित करण्यात आली, राष्ट्राला देण्यात आली। म्हणून आम्ही सर्वजण हा दिवस कायदा दिवस आणि संविधान दिवस म्हणून अनेक वर्षात 2015 पासून हा साजरा करण्यात येत आहे। आज तो पुढेही करत राहू। त्याचबरोबर आज 26/11ला काही गहाड अतिरेक्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला। त्यावेळेस आपल्या मुंबई पोलिसातील IPS आणि काही अधिकारी हे त्यावेळेस वीरगती प्राप्त झाले। त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील या निमित्ताने आज आम्ही केला। अशा प्रकारे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी करण्यात। आज 26 नोव्हेंबर
संविधान दिन म्हणून सगळीकडे साजरा होतो आहे. संपूर्ण देशवासियांना आज संविधान दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि संविधानामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे बंधुता समता सर्वत्र यावी, सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदावे हीच या संविधान दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के चिखली शहर में 16 नवंबर की रात दिल दहला देने वाली घटना सामने आई थी, जिसमें दुकान में रात 10 बजे के करीब हिसाब कर रहे व्यापारी को अकेला देख दो लुटेरों ने दुकानों में घुसकर व्यापारी को बंदूक की नोक पर धमकाने की कोशिश की, जिसके बाद हाथापाई में लुटेरों ने तलवार से वार कर व्यापारी की हत्या करके आरोपी फरार हो गए थे, जिसके चलते घटना में सम्मिलित तीनों को बुल्ढाना पुलिस ने धर दबोचा। 16 तारीख को चिखली शहर में रात में एक आनंद इलेक्ट्रॉनिक्स के जो मालक है उनको लूटकर उनकी हत्या की गई थी और सीसीटीवी फुटेज में ये सारी जो हत्या है ये कैद हुई थी। इस पे से थोड़ा सा क्ल्यू हमें मिला था कि आरोपी 3 थे। ऐसी एक घटना 1 महीने पहले देवलगांव राजा पुलिस स्टेशन में हुई थी, जिसमें 2 आरोपी थे। उन्होंने इसी तरह से कुछ रकम व्यापारी से लूटकर वो लेकर गए थे और उसमें जो सीसीटीवी फुटेज में जो मोटरसाइकिल उसमें दिखाई दे रही थी उसके नंबर के ऊपर से हम उसका जो इन्वेस्टिगेशन है वो कर रहे थे। वो नंबर के ऊपर से इन्वेस्टिगेशन करते करते हम इन आरोपी तक पहुँचे हैं और इसमें से कल रात में आज सुबह ये 3 आरोपी को अरेस्ट किया है और कल उनको कोर्ट के सामने हाजिर करके आगे का इसमें इन्वेस्टिगेशन किया जाएगा। 26 नवंबर को संविधान दिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। साथ ही ठाणे रेलवे स्टेशन के पास डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पूर्णा मूर्ति को ठाणे नगर निगम के महापौर नरेश मस्के और उप महापौर पल्लवी कदम इनके हाथों डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर संविधान की प्रस्तावना को सामूहिक तौर पर पढ़ा गया। सर्व जगावर ठसाव म्हटला, सर्व जगावर ठसाव म्हटला, कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास तसेच त्यांच्या समस्त नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आत्मवचन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ऐतद्वारे या संविधानाला अंगीकृत अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत। भारतीय संविधानाचा आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।